सुस्वागतम सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुजित शिंदे, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा, भूगोल विभाग. आत्तापर्यंत जे व्हिडिओ तुम्ही पाहिला, तर या पुढचा व्हिडिओ तुमच्यासमोर मी आज घेऊन येणार आहोत. तो व्हिडिओ क्रमांक 14, प्रकरण 4, प्राथमिक आर्थिक क्रिया आपल्याला आज पाहायचं आहे. आता यापुढे तुम्हाला जगाचा नकाशा आणि त्या जगाच्या नकाशाच्या आधारे बऱ्याच काही गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. प्राथमिक आर्थिक क्रियामध्ये जे उपघटक दिलेले आहेत, त्या उपघटनानुसार आज आपल्याला खाणकाम आणि शेती हे आपल्याला पाहायचं आहे. आता जगाचा नकाशा तुमच्यासमोर मी देणार आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला जे काही 4 प्रश्न आहेत, तर त्या 4 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्याचं वाचन करून तुम्हाला द्यायचं आहे. तर त्यामध्ये पहिला प्रश्न तुम्हाला सुरुवात करणार आहोत. खाणकाम व्यवसाय उत्तर अमेरिकेच्या मुख्य कोणत्या भागात आहे? त्याचं उत्तर आहे दक्षिण पूर्व, दक्षिण भाग, आग्नेय, कोपरा, मध्य, उत्तर पश्चिम भागात खाणकाम व्यवसाय चालतो. हे त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. दुसरा, दक्षिण अमेरिका खंडाच्या कोणत्या किनारपट्टीवर खाणकाम व्यवसाय केंद्रित झालेला आढळतो? त्याचं उत्तर देता येईल पश्चिम किनारपट्टीवरील खाणकाम व्यवसाय केंद्रित झालेला आहे. तिसरा प्रश्न आहे की इतर सर्व प्राथमिक व्यवसायाशी तुलना करता खाणकामाचा विस्तार अक्षवृत्तीय निगडीत वाटतो का? व का? तर त्याचं उत्तर नाही. खाणकाम व्यवसाय अक्षवृत्तांशी निगडीत नाही. जगात सगळीकडे कमी अधिक प्रमाणात आढळतो, कारण हा व्यवसाय पूर्णपणे काय होतो, खनिजांच्या उपलब्धतेवर अवलंबून असतो. पुढचा प्रश्न, चौथा, खाणकाम व्यवसायाचे जगातील केंद्रीकरण पाहता तुम्ही त्यांच्या संबंध देशाच्या आर्थिक विकासाशी लावू शकता का? तर त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल की खाणकाम व्यवसाय जगातील ज्या भागात केंद्रित, तेथे आर्थिक विकासाला काय होते, चालना मिळते. आणि त्यामध्ये पूर्णतः जर आपण पाहिलं तर कारण काय होतं की खाणकाम व्यवसायामुळे उद्योग विकसित होतात, अनेक लोकांना रोजगार प्राप्त होतो. त्यानंतर खनिजाची ने-आण करण्यासाठी वाहतुकीची सुविधा पूर्णपणे आपल्याला करता येते. उच्च तंत्रज्ञानाचा विकास, आणि या सर्वामुळे काय होतं, त्या प्रदेशाचा आर्थिक विकास जास्तीत जास्त प्रमाणात होते किंवा मिळते. त्याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल की आखाती राष्ट्र, ज्याला आपण खनिज तेल उद्योगाचे केंद्रीकरण ज्या भागामध्ये झालेलं आहे, त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये, अर्थकारणामध्ये खाणकाम व्यवसायाचं स्थान चांगलं आहे. संयुक्त संस्थाने, त्यानंतर युरोप, रशियाचा सायबेरियाचा भाग, छोटा नागपूर पठार, चीन आणि ऑस्ट्रेलिया या भागामध्ये खाणकाम व्यवसाय त्या देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लागलेला आहे. त्यानंतर पुढचं तुम्हाला खाणकाम व्यवसायाचं भौगोलिक स्पष्टीकरण आपल्याला पाहायचं आहे. भूगर्भातील खनिजे उत्खनन करून बाहेर काढण्याच्या व्यवसायाला खाणकाम असे म्हणतात. प्राचीन काळापासून जर पाहिलं तर मानवाकडून खनिजांचा विविध कारणांसाठी उपयोग केला जातो. त्यामध्ये उदाहरण जर आपल्याला देता येईल तर हत्यारे असतील, अवजारे असतील, दागिने असतील,
भांडी असतील किंवा औषधं असतील, या सर्वांचा संबंध या खाणकामाशी संबंध येऊन गेलेला आहे, येत आहे, हे आपल्याला पूर्णपणे त्या ठिकाणी सांगता येईल. आता त्या ठिकाणी मानवाचे सांस्कृतिक विकासाचे जे टप्पे आहेत, तर त्या खनिज त्या काळातील आपल्याला वापर निगडीत आहे. आता उदाहरणार्थ कांस्ययुग आहे, ताम्रयुग आहे, लोहयुग आहे आणि अणुयुग आहे. तर त्या युगातून कसे खनिजे वापरलेली आहेत, तर ते आपल्याला दिसून येतं. काळाच्या योगात काय झालं की तंत्रज्ञान विकसित झालं, यांत्रिकीकरण झालं आणि त्यामुळे खाणकाम व्यवसायात प्रगती ही झालेली आपल्याला सांगता येईल. उच्च तंत्रज्ञानाच्या नियंत्रणाच्या साहाय्याने आपल्याला त्या ठिकाणी हा व्यवसाय केला जातो. मानव एवढा प्रगत झालेला आहे की महासागर तळभागावरून खनिज तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे सुद्धा उत्पादन घेण्यामध्ये आपण यशस्वी ठरलेलो आहे. एक बाब आपल्याला या निमित्तानं नमूद करता येईल. त्यानंतर खनिजांच्या वितरणावरती खाणकामाचा व्यवसायाचा विकास आहे. जिथे खनिजे आहेत तिथं खाणकाम व्यवसाय विकसित झालेले आहेत. त्यानंतर खनिज संपन्न प्रदेशात आपण खाणकाम व्यवसाय आज जास्त प्रमाणात एक अक्षांशाची कुठलाही परिणाम त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही, या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर खनिज संपन्न प्रदेशातही खाणकाम व्यवसायावर मर्यादा येतात का? कारण तर आता आपल्याला खनिजे आहेत भरपूर, की तिथे खाणकाम व्यवसाय मर्यादा येतात का? तर त्याचं कारण आपल्याला जर सांगता येईल की जिथे खनिजे आहेत तिथे प्रतिकूल हवामान असेल, खाणकाम व्यवसायावर मर्यादा येतात, किंवा ते प्रदेश दुर्गम असतील, तिथं जाण्यासाठी येत नसेल तर त्या परिणाम व्यवसायावर होतो. कधीकधी प्रतिकूल भूगर्भ रचना असेल, तोही भाग आपल्याला प्रभावी ठरू शकतो. आणि चौथा आहे खनिजांचे मूल्य किती प्रभावी आहे, तोही आपल्याला एक मूल्यवान खनिजांना मागणी जास्त असते. त्यानंतर त्या ठिकाणी खनिजांची खोली किती आहे. उदाहरणार्थ सांगता येईल की 100 फूट खोल गेल्यावर तर ते खनिज आहे, त्या ठिकाणी जाऊ शकतो आपण. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण 100 फूट अंतर जास्त काही अवघड नाही. तिथं खनिज कोणतं आहे, 50 किलो लोखंड सापडणार आहे तिथं. तर मूल्य आहे का? नाही. म्हणून एवढ्या खोलीवरती जाऊन जर आपण खनिज प्राप्त जे मूल्याचं जर झालेलं नसेल तर ते न परवडणारं असेल. म्हणून खनिजांची खोली किती आहे आणि त्याची उपलब्धता किती आहे. तर त्याच 50 फुटावर जर सोन्याची जर खाण असेल, 50 किलो जर सोनं सापडत असेल तर आपण त्या कार्यात आपण मग्न होऊ शकतो आणि आर्थिकता वाढू शकते. त्यानंतर भांडवलाची उपलब्धता जी आहे तर ती यंत्रतंत्र आपल्याला विकसित असणं आवश्यक आहे. तंत्रज्ञान विकसित असणं आवश्यक आहे आणि त्या तंत्रज्ञानानुसार आपल्याला कुशल मजूर पुरवठा त्या ठिकाणी भरपूर मजूर पुरवठा असणं आवश्यक आहे. त्यानंतर सध्या बदलते तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणामुळे खाणकाम व्यवसाय वेगाने विकसित झालेले आहे. आता आपण पाहतो की आधुनिकता आणि तंत्रज्ञान, भूगर्भात कुठं खनिजे आहेत, किती खोलीवर आहेत, हे खाणकाम व्यवसाय कशा प्रकारे विकसित करता येतील, तर तो भाग आपल्याला पूरक ठरता येतो. आता त्यानंतर खनिजांची उपलब्धता किती आहे. खाणकाम व्यवसाय हा खनिज आधारित उद्योगधंद्यावर अवलंबून आहे आणि त्या खनिजावर आधारित उद्योगधंदे ने करण्यासाठी वाहतुकीचा विकास होतो. त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासात मदत मिळते आणि त्यामुळेच औद्योगिकदृष्ट्या विकसित देश आर्थिकदृष्ट्या विकसित होत जातात, हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. म्हणून जिथे उद्योगधंदे आहेत ते देश विकसित होतात आणि आर्थिक विकास त्या ठिकाणी वाढीस आपल्याला दिसून येतो. त्यानंतर
पुढे आपल्याला शेती हा दुसरा आर्थिक प्राथमिक भाग पाहायचा आहे. तुम्हाला समोर एक ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे, करून पहा. तुम्हाला एक अ स्तंभ दिलेला आहे, चित्रे दिलेली आहेत, आ मध्ये वैशिष्ट्ये दिलेली आहेत आणि ई मध्ये शेतीचा प्रकार दिलेला आहे. म्हणजे अ, आ, ई स्तंभाचे निरीक्षण करून साखळी पूर्ण करा. तसेच अ स्तंभामध्ये चित्रसंबंधीची वैशिष्ट्ये व शेती प्रकार याचा क्रमांक लिहा. म्हणजे जोड्या लावायला जसं अ आणि ब स्थिर जागेवर राहायचा, तसं अस्तंभ चित्राचा जागेवर राहील. शेती प्रकार जो आहे तर तो शेती प्रकाराचा क्रमांक त्या चित्रावरती तुम्हाला लिहायचा आहे आणि वैशिष्ट्येसुद्धा क्रमांक काय करायचं आहे त्या ठिकाणी चित्राच्या वर लिहायचं आहे. इकडं वैशिष्ट्ये पण दिलेले आहेत आणि शेतीचे प्रकार पण दिलेले आहेत. मग तिथं तुम्हाला जे काही क, ख, ग जे आहेत तर ते तुम्हाला त्या ठिकाणी लिखाण अचित्रांमध्ये लिहायचं आहे. आता तुम्हाला चित्र दिलेले आहे आणि त्या एक एक चित्रानुसार तुम्हाला कोणता शेती प्रकार आहे, शेती प्रकार कोणता आहे त्याचे वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपण चर्चा किंवा स्पष्टीकरण करणार आहोत. तर यामध्ये आपल्याला पहिलं चित्र दिलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी. यामध्ये विविध प्रकारची फळं फुलं दिसतात. तर ही शेती कोणती आहे, तर ती शेती कोणती आहे, उद्यान शेती आहे. आणि त्या ठिकाणी ख हे दिलेलं आहे, तर शेती प्रकारामध्ये तुम्हाला त्या चित्रामध्ये काय लिहायचं आहे, ख लिहायचं आहे. आणि वैशिष्ट्य क्रमांक कोणता आहे, उ. तर त्या ठिकाणी चित्रांमध्ये वैशिष्ट्य क्रमांकामध्ये उ लिहायचं आहे. आता उ मध्ये काय आहे, फळे फुले, औषधी वनस्पती, शोभेची झाडे इत्यादी उत्पादने व्यापारी उद्देशाने त्या ठिकाणी घेतली जातात. आणि हे उद्यान शेतीतील उत्पादने घेतली जातात आणि व्यापारी उद्देश असतो हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर व्यापारी पद्धतीने ही जर शेती केलेली असेल तर त्या ठिकाणी मनुष्यबळाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. उष्णकटिबंधामध्ये किंवा भूमध्यसागरीय व समशीतोष्ण कटिबंधाय हवामानाच्या प्रदेशामध्ये हे उद्यान शेती प्रकार विकसित झालेली आहे. अतिशय उच्च तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे शेती केली जाते, कारण त्याला व्यापारी स्वरूप त्या ठिकाणी आहे. आता मुलांनो लक्षात ठेवा, असा साखळी पूर्ण करा असाही येऊ शकतो किंवा काय केलं जाईल की उद्यान शेतीची वैशिष्ट्ये सांगा असा प्रश्न त्या ठिकाणी दिला, तर हेही वैशिष्ट्ये त्या ठिकाणी लिहिता येईल. कुठल्याही प्रकारामध्ये हे प्रश्नाचं उत्तर लिहू शकता तुम्ही. त्यानंतर दुसरं चित्र आहे तुम्हाला दिलेलं की या ठिकाणी वरती पॉलीहाऊस, ग्रीन हाऊस तशा पद्धतीचं काहीतरी दिसते. दोन कामगार त्या ठिकाणी काम करत आहेत आणि हे चित्र कशाचं आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी ओळखायचं आहे. तर तुम्हाला सांगता येईल की हे कोणती शेती आहे, मंडई शेती. ग शेती प्रकारामध्ये क्रमांकामध्ये तुम्हाला लिहायचं आहे ग, मंडई शेती. आणि त्याची वैशिष्ट्ये जी आहेत तर त्या ठिकाणी दिलेली आहेत, तर त्या वैशिष्ट्य क्रमांकामध्ये त्या चित्रामध्ये लिहायचं आहे तुम्हाला उ. आता हा शेतीचा काय आहे, आधुनिक प्रकार आहे, शेतीचा आधुनिक प्रकार आहे. मंडई शेती म्हणजे शहराला काही पदार्थ जे आहे तरी दररोज शहरी भागातल्या लोकांना लागतात म्हणून त्याला मंडई म्हणतो, बाजार म्हणतो. तर ते शहरी भागातली मागणी पूर्ण करण्यासाठी काय केलं जातं, शहरालगतच हे उत्पादन केलं जातं. तर म्हणजे शहरात आपल्या ज्या काही गरजा आहेत तर ते
दूर अंतरावरून आणण्यापेक्षा आपण शहरालगत काय करतो, ती तशा प्रकारची मंडई शेती केली जाते. आणि त्या मंडई शेतीमध्ये आपल्याला शहरी भागाच्या लगत एक जमिनी मर्यादित असतात, कारण जमिनीचे भाव जास्त असतात आणि शेतजमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो. जेव्हा व्यापार उद्देश असतो, शेतजमिनीतून उत्पादन घ्यायचं असतं, त्यावेळेस भांडवलाचा वापर केला जातो. मानवी श्रमही भरपूर घेतले जातात. त्या श्रमाला शास्त्रीय ज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची जोड दिली जाते आणि अधिकाधिक उत्पादन निघावं, सेंद्रिय किंवा रासायनिक असतील खतांचा वापर केला जातो. जलसिंचनाच्या सोयी ज्या आहेत त्याही आपल्याला त्या ठिकाणी वापर केला जातो. आणि यात मंडई शेती, ट्रक फार्मिंग असंही म्हटलं जातं. का की शहरापासून एका रात्रीच्या प्रवासात दूर अंतरावरून ती शेती आपल्याला केली जाते. चला समजा लातूर जिल्ह्यामध्ये काय केलं जातं, एक मंडईला लागणारी एक वस्तू तोडतो, संध्याकाळी 9-10 वाजता टेम्पो त्या ठिकाणी जातो आणि तो काय करतो की रात्रीतून तो मुंबईला जाण्याचा प्रयत्न करत असतो. एक सोलापूर किंवा पुणे अशा काही भागामध्ये रातोरात एक ट्रक फार्मिंग अशा पद्धतीचा एक मंडई शेती त्या पद्धतीने त्या ठिकाणी केली जाते. काय लागतं, मग ते फळं असतील किंवा दुग्धोत्पादन असेल, दूध असेल किंवा मांस असतील, मासे असतील, अंडी असतील, असे अनेक वेगवेगळे उत्पादनं जे आहेत, तर त्या शहराच्या सभोवतालच्या परिसरामध्ये अशा काही मंडई शेतीमध्ये असे उत्पादन आपल्याला घेतले जाते. किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा औद्योगिकरणामध्ये अशा शेतीचा जास्तीत जास्त प्रमाणात सभोवतालच्या परिसरामध्ये अशा काही मंडई शेतीचा किंवा फुले, भाजीपाला अशा काही वेगवेगळ्या स्तरावरच्या भागामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात एक उत्पादन जास्त प्रमाणात घेऊन एक शहरी भागामध्ये त्याचं आकर्षण किंवा मार्केटिंग आणि त्या शहराला पुरवठा केला जातो. त्यानंतर पुढचं चित्र तुम्हाला दिलेलं आहे की एका शेतामध्ये आधुनिक पद्धतीने ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागत करताना तुम्हाला दिसतंय. तर पाहूया की हा शेतीचा प्रकार कोणता असेल. तर हा शेतीचा प्रकार विस्तृत व्यापारी धान्य शेती असे म्हणतात. आलं लक्षात, विस्तृत व्यापारी धान्य शेती. शेती प्रकारामध्ये त्या चित्राच्या वर काय लिहायचं आहे तुम्हाला, लिहायचं आहे. त्यानंतर वैशिष्ट्य क्रमांक काय आहे, त्या चित्राच्या वरी वैशिष्ट्य क्रमांक दिलेला आहे, तिथे लिहायचं लिहायचं आहे. आता ही वैशिष्ट्ये काय असतील, शेतीचा आकार मोठा, भांडवलाचा, आधुनिक कृषी यंत्राचा वापर अधिक प्रमाणात, किंवा आपण पाहतो की त्या ठिकाणी ट्रॅक्टरचा वापर केला जातो, गहू काढण्यासाठी हार्वेस्टरचा वापर केला जातो, शेतातील मशागतीसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही अवजारांचा वापर केला जातो. एवढंच नाही आहे तर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती शेतजमीन असल्यामुळे औषधी फवारणी असेल, एक ट्रॅक्टरच्या साहाय्याने सुद्धा किंवा काही भागात हेलिकॉप्टरने सुद्धा हवेतून खताची किंवा फवारणीची सोय केली जाते. एक आधुनिक कृषी यंत्राचा वापर या शेतीचा वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. आता या शेतीचं दुसरं वैशिष्ट्य काय आहे की एक पीक पद्धत. आता आपण पाहतो की एक पीक पद्धतीमध्ये जे काही कार्य आहे, तर 1000 एकर, 500 एकर, 1,500 एकर एवढ्या प्रकारची जमीन काही एका मालकी हक्काकडे असते. तर त्या ठिकाणी सगळ्याच त्या पूर्ण शेतीमध्ये एक पीक पद्धत, गहू घ्यायचा असेल तर गहूच घ्यायचं, पूर्ण गव्हाची शेती. तर असंही काही पिकं त्या ठिकाणी घेतली जातात. 500 एकर गहू आहे तर ते 500 एकर गहू खुरपणी
फार अवघड आहे. म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला जर करायचा असेल तर तशा काही वेगवेगळ्या पेरणीपासून काढणीपर्यंत यंत्राच्या साहाय्याने हे कार्य केले जाते आणि अशी शेती त्याला एक जोड व्यापारी पशुपालन असते त्या ठिकाणी केली जाते. दुसरं वैशिष्ट्य अजून काय आहे की हेक्टरी उत्पादन कमी असतं. फार मोठं क्षेत्र असतं, शेतकऱ्याचं त्या शेतीकडे लक्ष जात नाही. म्हणून दरडोई उत्पादन जरी जास्त असेल पण हेक्टरी उत्पादन हे काय असेल कमीच होऊ शकतं. आणि दरडोई उत्पादन जास्त का असं असतं कारण त्या शेतीचा मालक जो असतो तर कुटुंबाची संख्या मर्यादित असते. 1000 एकर जमीन 2 माणसं किंवा 5 माणसं असतात. म्हणून दरडोई उत्पादन जास्त असतं, हेक्टरी उत्पादन कमी आणि दरडोई उत्पादन हे जास्त असतं. आता जगातील समशीतोष्ण कटिबंधातील गवताळ प्रदेश, या प्रदेशामध्ये स्टेप्सचा गवताळ प्रदेश, प्रेरीचा गवताळ प्रदेश, डाऊन्स, पंपास आणि व्हेल्ड हे जे गवताळ प्रदेश आहेत या गवताळ प्रदेशामध्ये विस्तृत व्यापारी धान्य शेती केली जाते. या शेतीमध्ये कोणती पिके घेतली जातात असा जर प्रश्न विचारला तर गहू हे मुख्य पीक आहे आणि मका सुद्धा हे प्रमुख पीक आहे. कारण पशुपालनासाठी मका हे सुद्धा खाद्य जी शेती त्या ठिकाणी केली जाते. म्हणून ही अशी विस्तृत व्यापारी धान्यची शेतीची वैशिष्ट्ये सांगता येईल. त्यानंतर पुढचं छायाचित्र तुम्हाला दिलेलं आहे की काय आहे चित्र, चहाची बागायत आहे. तुम्हाला दिसते ना चित्र. तर अशा चित्रांमध्ये तुम्हाला जी शेती दिसते चहाची मळे, तर ह्याला काय म्हणतो आपण, कोणती शेती, मळ्याची शेती असे म्हणतो. आणि ही मळ्याची त्या चित्रांमध्ये शेती प्रकार क्रमांकाच्या पुढं काय लिहायचं आहे, ई लिहायचं आहे, मळ्याची शेती. आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, वैशिष्ट्य क्रमांकामध्ये लिहायचं आहे ई. आणि ईमध्ये आपल्याला वैशिष्ट्ये आपल्याला पाहायचे आहेत की शेतीचा आकार मोठा असतो, भांडवलाधिष्ठ शेती असते आणि इथं सुद्धा काय आहे, एक पीक पद्धत आहे. मग त्या अशा ठिकाणी चहाची शेती एक पीक पद्धतीची घेतली जाईल किंवा कॉफीची घेतली जाईल किंवा रबराची घेतली जाईल. तर तसं एक पीक पद्धत आपल्याला पाहता येते. आता आपल्याकडे कसं आहे, आपण 2-4 एकरी जमीन असेल तर पीक घेतो आपण, म्हणजे थोडंफार पेरणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गरजा आहेत तर त्या गरजा आपण त्या शेतीतून पूर्ण करतो. तर तशा प्रकारे तर एक पीक पद्धतीमध्ये आपल्याला एक शेती प्रकार आणि स्थानिक मजुरामार्फत शेतीची कामे, पिकाचं योग्य पद्धतीने प्रक्रिया केली जाते, प्रतवारी केली जाते. कारण हे शेवटी बाजारपेठेमध्ये पाठवलं जातं. आता यात हेक्टरी उत्पादन कमी, मात्र एकूण उत्पादन हे जास्त प्रमाणात आहे. आता यात एकदा लागवड केल्यानंतर 10 ते 15 वर्ष उत्पादन घेता येतं. हे एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. मळ्याच्या शेतीमध्ये आपण 10 ते 15 वर्ष एकच पीक लागवड जे उत्पादन त्या ठिकाणी घेता येतं. कोणते, चहा असेल, कॉफी असेल, रबर असेल, कोको असेल किंवा भारतातील केरळ राज्यामध्ये मसाल्याची जी मळे आहेत, केरळ राज्यांमध्ये मसाल्याची जी मळे आहेत तर त्यात काजू बागा असतील किंवा कोकण विभागात काजू बागा आहेत. तर अशा प्रकारे उत्पादन घेतलं जातं. आता जगाच्या मानाने पाहिलं तर आपण मलेशिया, भारत, श्रीलंका, एक बेट, कॅरिबियन बेट, ब्राझील, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, थायलंड, व्हिएतनाम इत्यादी या ठिकाणी मळ्याची शेती प्रसिद्ध आहे आणि ती आपल्याला सांगता या ठिकाणी येईल. त्यानंतर तुम्हाला पुढचं छायाचित्र दिसत असेल तर ती शेती तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ती भात शेती आहे, बरोबर आहे. तर ही भात शेती कोणत्या शेतीमध्ये येते, सखोल उदरनिर्वाह शेती.
आता आपण तुम्हाला ते चित्र दिलेलं आहे, त्या चित्रामध्ये शेतीचे प्रकार क्रमांक लिहा. तर तुम्हाला काय लिहायचं आहे? शेती प्रकार आहे सखोल उदरनिर्वाह शेती, आणि वैशिष्ट्ये क्रमांक लिहायचा आहे आणि ती वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर शेत जमिनीचा आकार हा लहान आहे, कमी आहे, तो कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न आपण या वैशिष्ट्यामध्ये पाहत असतो. आता इथे जागा कमी आणि जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न आपण करत असतो. हे सहज साधं उदाहरण आहे. अन्नधान्याच्या उत्पादनास प्राधान्य दिलं जातं. उदरनिर्वाहासाठी आपल्याला ते उत्पादन घेतलं जातं. या शेतीमध्ये विशेषतः मानवी श्रम मोठ्या प्रमाणात आहे. काही ठिकाणी थोड्या प्रमाणावरती प्राण्यांचा सुद्धा शेतामध्ये काम करण्यासाठी वापर केला जातो, आणि म्हणजे आपल्याकडे बैलांचा वापर केला जातो, काही ठिकाणी घोड्यांचा वापर केला जातो. अशा पद्धतीने प्राण्यांचा वापर असतो. आता जगामध्ये प्रामुख्याने चीन, भारत, जपान, कोरिया, श्रीलंका, पूर्व आशिया खंडातील देश, या देशामध्ये हा शेती प्रकार चालतो. आता यामध्ये शेतीतील प्रमुख पीक कोणतं असेल तर तांदूळ आहे. तर जोड्यामध्ये सुद्धा विचारलं जातं की सखोल उदरनिर्वाहासाठी तांदूळ हे मुख्य पीक आहे. त्यानंतर जे तुमच्यासमोर जे चित्र आहे, तुम्हाला एक वेगळं चित्र दिसत आहे, आणि जंगल झाडीवाड दिसत आहे, आणि थोडं आग म्हणजे पेटलेलं दिसत आहे. तर ही अशी काय प्रक्रिया असू शकते, कुठल्या शेती प्रकाराचा असतो? तर ते आहे स्थलांतरित शेती. शेती प्रकारामध्ये क्रमांक तुम्हाला लिहायचा आहे स्थलांतरित शेती, आणि त्याची वैशिष्ट्य काय आहे? त्याची वैशिष्ट्य आपल्याला सांगायचं आहे तर ही ईमध्ये वैशिष्ट्य काय सांगायचं आहे तुम्हाला? की शेतीचा आकार खूप लहान असतो. त्यानंतर वनातील भूभागाची शेतीची निवड, त्यानंतर वने जाळून जमिनीचा शेतीसाठी वापर, आणि त्यानंतर उत्पादन फारच कमी, आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की उत्पादन फक्त 2 ते 3 वर्ष घेता येतो. त्यानंतर ती जमीन पडीक होते. ती जमीन सोडून पुन्हा दुसऱ्या जागेची निवड करतात. पुन्हा तिथं जंगल थोडंफार तोडलं जातं, पुन्हा जाळली जाते, पुन्हा ती राख त्या शेतामध्ये पसरली जाते, आणि पुन्हा त्या ठिकाणी एक स्थलांतरित शेतीच्या माध्यमातून अशी वैशिष्ट्ये सांगता येतात. तर यामध्ये आपल्याला वैशिष्ट्ये पाहत असताना शेतीचा आकार जो आहे तो खूप लहान असेल. वनातील भूभागास शेतीसाठी निवड केली जाते. आत्ताच सांगितल्याप्रमाणे वन जाळून जमिनीसाठी शेतजमिनीचा वापर केला जातो. अतिशय परंपरागत पद्धतीने शेती केली जाते, त्यामुळे उत्पादन फारच कमी उत्पादन त्या ठिकाणी असतं, हे आपल्याला सांगता येईल. एक 2-3 वर्षच त्या ठिकाणी उत्पादन घेऊन पुन्हा ती जमीन सोडून दुसऱ्या नवीन जागेचा शोध त्या ठिकाणी घेतला जातो. म्हणूनच त्याला आपण स्थलांतरित शेती असे म्हणतो. किंवा एक कुठल्याही स्तरावर उत्पादन घ्यायचं, आधुनिकता नाही आहे, बी बियाणे सुधारित नाही आहे, उत्पादन फार कमी निघतं. मात्र यामध्ये वनसंपदेचा ऱ्हास होत असतो, कारण नेहमीच जंगल तोडायचं, जाळायचं, पुन्हा शेती करायची, हे आपल्याला वनसंपदा जी असते तर त्या वनसंपदेचा ऱ्हास होताना आपल्याला आढळून येतो. त्याचबरोबर मृदेची धूप होते, कारण जंगलाचं जे आच्छादन असतं तर ते आच्छादन नष्ट होतं, ती जमीन उघडी पडते, आणि पाऊस, ऊन, वारा, बाह्यकारक जे म्हणतो तर तो बाह्यकारकांचा प्रभाव होऊन मृदेची धूप होते. आणि म्हणून स्थलांतरित शेती ही निसर्गविरोधी आहे असं कधी कधी म्हटलं जातं. विशेषतः विषुववृत्तीय प्रदेशातील वनाखालील जमीन आशिया, आग्नेय आशिया, त्याचबरोबर मध्य व दक्षिण अमेरिका, आफ्रिका इत्यादी खंडांमध्ये काय केलं जातं? ही स्थलांतरित शेती केली जाते. तर अशा पद्धतीने
हे प्रश्न आहे. आता पुढचा आहे करून पहा. म्हणजे आत्तापर्यंत जे काही चित्र पाहिलो तर त्या चित्राला आधारून आपल्याला वरील चित्र आणि माहितीच्या साहाय्याने शेतीवर परिणाम करणाऱ्या घटकांचे वर्गीकरण प्राकृतिक व मानवी या गटामध्ये आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. मानवी घटक आणि प्राकृतिक घटक शेतीवर कसे परिणाम करतात हे आपल्याला सांगायचं आहे आणि त्याची यादी आपल्याला करता येईल आणि ते पुढे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणून भौगोलिक स्पष्टीकरण जर आपल्याला शेतीचं जर पाहायचं असेल तर जगात शेतीत आफ्रिका खंडात लोकसंख्या जास्त, आशिया खंडात आफ्रिकेच्या तुलनेत कमी आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल किंवा सांगता येईल. त्यानंतर भौगोलिक स्पष्टीकरण शेतीमध्ये आपल्याला युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या खंडात शेती क्षेत्र विस्तृत असूनही शेतीत लोकसंख्या कमी, कारण विकसित राष्ट्रात कमी तर विकसनशील राष्ट्रात जास्त असते. तर हा भाग आपल्याला पाहता येईल. त्यानंतर आपण पाहतो की शेतीवर परिणाम करणारे घटक हे आपल्याला पाहायचं आहे. करून पहा म्हणणारे एक आपण पाहिलेलं आहे. त्या ठिकाणी प्राकृतिक घटक, मृदा, हवामान, पाणी पुरवठा यावरही आपल्याला पूर्ण एक अभ्यास करता येतो. आणि एक मानवी घटकामध्ये श्रम, बाजारपेठ, भांडवल, वाहतूक, साठवणुकीच्या सुविधा, सरकारी धोरण, लोकसंख्या, भूमीचा मालकी हक्क या ठिकाणी हक्क आपल्याला दिसून येतो. तर शेतीवर एक प्राकृतिक घटक आणि मानवी घटकाचा एक उदाहरण तुम्हाला देता येईल. म्हणून वरील घटकाला आधारून किंवा अनुसरून एक पीक पद्धतीचा बदल तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि तर काही ठिकाणी ग्रीन हाऊस दिसेल, कुणाला कुठल्या स्तरावर पॉली हाऊस दिसेल. या आधुनिक उत्पादन पद्धतीने उत्पादन दिसून येतं. याशिवाय जास्तीत जास्त उत्पादन निघण्यासाठी शेतकरी काय करतो, संकरित बियाणांचा वापर करतो, खतांचा वापर करतो, कीटकनाशकांचा वापर करतो आणि उत्पादन वाढीचा प्रयत्न करत असतो. तर हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. शेवटी जरा विचार करा, ही ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिलेली आहे की एक पॉली हाऊस, हरितगृह याचा उपयोग विशिष्ट प्रदेशातील वनस्पती इतर प्रदेशात वाढविण्यासाठी केला जातो. असा प्रयोग हिमाच्छादित प्रदेशामध्ये करता येऊ शकतो का? तर म्हणजे शकतो का? तर करता येणार नाही, कारण हिमवर्षावामुळे या पॉली हाऊसचं आणि हरितगृहाचं नुकसान होण्याचं आपल्याला जास्त चान्सेस आहेत. म्हणून या पाठात अभ्यासलेल्या आर्थिक क्रियाशिवाय कोणत्या प्राथमिक आर्थिक क्रिया मानव करत असावा त्यावर वर्गात चर्चा करा आणि यादी करा. ज्याप्रमाणे प्राथमिक आर्थिक क्रिया दिल्या त्यामध्ये आलेले आहेत. फक्त मी तुम्हाला वन्य फळे गोळा करणे आणि कंदमुळे त्या ठिकाणी दिलेले आहेत. फळे आणि कंदमुळे गोळा करणे त्या ठिकाणी सांगताच येईल, परंतु वनसंकलन असे म्हणूया. वन्य भागामध्ये अन्य घटक गोळा केले जातात, त्याची यादी भरपूर आपल्याला करता येते आणि आपल्याला सांगता येईल की मीठ तयार करणं प्राथमिक श्रेणीचा व्यवसाय आहे. तर अशा पद्धतीने याविषयी सविस्तर माहिती वर्गामध्ये तयार करू शकता आणि अशा पद्धतीने आपलं चौथं प्रकरण पूर्णतः संपलेलं आहे. धन्यवाद.